त्याचप्रमाणे आमचं पाठ असतं श्री ग्रंथारायणाविषयी ठिकाणी बदल असतो थोडा थोडा. अखंड हरिनाम सप्ताह श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण वर्षे वर्ष किती आहे जरा बोला जाऊ म्हटलं. आपल्या कार्यक्रमात जरी चुकले तुम्ही बोलताना तरी तुम्हाला कोणी शिक्षा करणार शाबास केलं. धन्यवाद. किती वर्ष? 21 वर्ष. 21 वर्षापासून आपण या धर्ममंडपामध्ये हनुमंतरायाच्या चरणाजवळ सेवा करत आलेलो आहोत, भक्ती करत आलेलो आहोत. ही जी भक्तीची वाट असेल तर ते हनुमंतरायाने आपल्याला दाखवली त्रेतायुगामध्ये. आणि आज चालू आहे कलियुग. भक्ती दाखवणारा असा संत भक्त आणि भगवंत एक हनुमंतरायाशिवाय आजपर्यंत कोणीच आहे. शास्त्राने ग्रंथाने पुराणाने वेदाने अनेक प्रकारे भक्तीचे मार्ग दाखवलेले आहे. जिसने पाया उसने छिपाया. जिसने पाया उसने छिपाया. पण हनुमंतरायाने स्वामीची भक्ती कशी करावी, भगवंताची भक्ती कशी करावी, संतांची भक्ती कशी करावी आणि जनता भक्ती कशी करावी म्हणजे निश्चित स्थानापर्यंत पोहोचता येईल अशा प्रकारचा मार्ग धावून आहे. कोण आहे तर हनुमंतराय. म्हणून तुकाराम महाराजांनी सुद्धा शरणागती आपल्याला भक्तीची वाट दाखवली. आणि समर्थ रामदास स्वामींनी त्यांच्या कालावधीमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी त्यांची मूर्ती स्थापन केली. नवे संपूर्ण भारतामध्ये हे हनुमंतरायाचं अधिष्ठान आहेच. त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये गावोगाव आहे. चुकून एखादं गाव जर सोडलं तर मंदिर दिसणार. प्रत्येक गावात हनुमंतरायाचं. कशा करताय? अरे हे अज्ञान अवस्थेत भटकणारे जे जेवढे आहेत ना, ह्या जेवढ्यांना सोपा सुलभ सुटीत मार्ग सापडावा म्हणून हनुमंतराया प्रत्येक गावामध्ये ग्रामदैवत म्हणून अधिष्ठित आहे. विठ्ठला हनुमंतरायाची भगवान परमात्म्याची आज आपण
7 दिवसापासून सेवा करत आले आणि आता 7वा दिवस आहे. 21 वर्षापासून चाललेला हा अखंड हरिनाम सप्ताह सर्व भाविक भक्तांना कळविण्यात आनंद वाटतो की सालाबाद प्रमाणे माऊली कृपेने ज्ञानेश्वर माऊली हरिभक्तपरायण लहरीनाथ महाराज, वैकुंठवासी अभको नामदेव महाराज, हरिभक्तपरायण नवनाथ महाराज दत्ताश्रम नगरसूळ यांच्या कृपा आशीर्वादाने व वैकुंठवासी अभको अण्णा महाराज, अभको सुंदर लाल महाराज, अभको एकनाथ महाराज, अभको पोपट महाराज, अभको उत्तम महाराज खजुरे, जय जनार्दन भजनी मंडळ यांच्या सहकार्याने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अशा प्रकारचा 7 दिवसापासून इथं नाव घेतले म्हणून हेच करतात असं नाही बरं का. समस्त या ठिकाणी बसलेले श्रोते वर्ग यांच्या सहकार्याने उपस्थितीमध्ये, नुसतं उपस्थितीमध्ये नाही, आपल्या कष्टामधून वर्षभर केलेले कष्ट, त्या कष्टामधून काही का होईना फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आर्थिक बाजूने, तानाने, मनाने, धनाने या ठिकाणी आपण सहाय्य हो आणि अशा प्रकारचा हा कार्यक्रम पार पाडत आहोत. 7 दिवसापासून पंचक्रोशीतील गाते श्रोते अशा प्रकारचे भक्तमंडळ, त्याचप्रमाणे मृदुंगाचार्य, त्याचप्रमाणे आपलं भजनी मंडळ आणि आज तर काय दुधातच साखर पडली, गुरुजी उपस्थित आहे. काय होते आपल्या कार्यक्रमाला अति सुंदर शोभा अशा प्रकारची आलेली. उद्या गाण्याच्या कीर्तनाने आपल्या या कार्यक्रमाची काय होणार आहे, सांगता होणार आहे. उद्या काला झाला वर्षभर हाला, कुठं हाला, आपल्या संसार प्रपंचात हालतच राहतो आपण. पतीकडे वर्षभर हालतो, पलीकडे 7 दिवसामध्ये स्थिर होतो. विठ्ठल त्या ठिकाणी त्या भगवान परमात्म्याची शरणागती करा. शरणागती केली म्हणजे भगवान परमात्मा प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. आणि तो प्राप्त झाला म्हणजे आपली जी इच्छा असेल ती पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. 7 दिवसापासून आपले सर्व भक्त मंडळ, भजनी मंडळ, आता हे सगळे परिचय बाबाला सगळेच ओळखतात. सगळ्यांच नाव घ्यायची काही एवढी आवश्यकता नाही. सर्व जातात 2-2 तास या ठिकाणी उभं राहतात. कीर्तनाला हरिपाठाला उभं राहायचं, काकड्याला उभं राहायचं, पारण्याला बसायचं, हरिपाठाला उभं राहायचं, पुन्हा कीर्तनाला उभं राहायचं. काय मग आता ही साधं तप आहे का? गीता शास्त्राने 3 प्रकारचं तप सांगितलंय. 3 प्रकारचं तप यांच्याकडून घडल्या जातं. काही वाचिक आणि मानसिक. आपल्याकडून नाही घडतंय. काही म्हणते मग आम्ही एवढे येऊन बसवतो 7-7 दिवस, 2-2, 8-4 तास अडचणी का काही, तुम्हालाही घडते. कारण तनाने इथे येतात, मनाने त्याचं स्मरण करतात आणि धनही अर्पण करतात. म्हणजे 3 प्रकारचं तो तुमच्याकडून सुद्धा घडलं जातं. पण या 7 दिवसामध्ये उणीव थोडीशी आपल्याकडून काय होते, हे बिचारे उभं राहायचं म्हणजे 2-2, 2-2.5 तास तपच आहे ना. आपलंही मांडी घालून बसायचं, मांडी न हलवता 2 तास शांत चित्ताने ऐकायचं, हे सुद्धा आपलं तपच आहे. पण लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस
यांच्याकडून सेवा घडली, एक क्षणभर जरी सेवा घडली तरी त्यांचा उद्धार झाल्याशिवाय आपण 2-2 तास बसलो. खरं सांगायचं मंदारी, आज 7वा दिवस आहे. ज्या ज्या वेळेला भजनी मंडळ भजन म्हणतं, विठ्ठल विठ्ठल नावाचा जय घोष होतो, मृदुंगाली मृदुंग वाजवतात, टाळकरी टाळ वाजवतात, गाणारे गातात, साऊंड सिस्टीमवाले उत्तम प्रकारचा स्वर आवाज देतात. आपल्या वाट्याला काय आलेले, काय आलेले, माऊलींच्या वाट्याला काय राहत, घरामध्ये काय राहत, तेच राहत. इथं आल्यानंतर 7 दिवसामध्ये आतापर्यंत आपण किती टाळ्या वाजवल्या बरं. ज्या ज्या वेळेला प्रत्येक कीर्तनकार सांगत असेल, ज्या ज्या वेळेला भजन होईल विठ्ठल विठ्ठल, त्या वेळेला हाताने टाळी वाजावी, मुखाने भजन म्हणावं विठ्ठल विठ्ठल. सांगत आले का नाही? आता आपलं किती चाललं बरं, खरं सांगायचं म्हणणार, किती टाळ्या वाजवते वाजवल्या आतापर्यंत. पंचपदी सुरू झाल्यापासून आता जर आपण इथं टाळी वाजवली तर आपल्या टाळीचा नाद वैकुंठात जाऊन पोहोचल्याशिवाय राहत नाही, आणि तो वैकुंठ ही आपल्या कीर्तनात आल्याशिवाय राहत नाही. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट ही चालावी पंढरीची, साधू संतांनी आपल्याला मार्ग दाखवलाय. मग आपण ऐकत राहायचं काय. पण ज्या ज्या वेळेला भजन होईल त्या त्या वेळेला हाताने टाळी वाजवायची आणि विठ्ठल विठ्ठल मुखाने भजन म्हणायचं. टाळी बोला मुखी वर्षापासून प्रत्येक कीर्तनकार 8ही दिवस म्हणतो, 8वा टाळी वाजवा, टाळी बोला. एवढी इकडे आरडून राहिले तरी आपल्यावर ऐकू येतं ना, आपल्याला कान आहेत ना सर्वांना. आता एवढं भजनी मंडळ आरडून राहिले, फार बेबी जगाला कळला सरती गुरुजी आरडे. आपण किती ऐकलं, किती टाळी वाजवली, खरं सांगा. 7 दिवस आपण सप्ताह करून काला खाऊन असं घडायला नको. कहा गाय तो, कहा नाही क्या लाया तो, असं व्हायला नको. आता टाळवली तर पुढचा जन्म चांगला मिळेल.
नाही जन्म मिळाला मनापासून टाळी वाजवल्या गेली तर वैकुंठ मिळेल, कैलास मिळेल, स्वर्ग प्राप्ती होईल. पूर्वीचे आपण उदाहरण करू, आता हे कलियुग चालू आहे, पण सत्य युगापासून हा भक्ती मार्ग अशा प्रकारचा चालू आहे. प्रत्येक युगामध्ये भक्त भगवंताचं नामस्मरण करतात, चिंतन करतात, ध्यान धारणा योग याग जप तप केल्यामुळं भगवान परमात्मा वेळोवेळी भक्तांनी हाक मारल्याबरोबर हाके सरशी उडी हाक मारल्याबरोबर धावून येतो आणि भक्तांचा उद्धार करत असतो. थोडस आपण माग जा. काय आता आपण टाळी वाजवली नाही, मुखाने भजन केलं नाही, त्या भगवंताचं स्मरण केलं नाही, तन मन एक चित्ताने जर त्याला आठवलंच जर नाही तर पुढचा जन्म होणे गाढव कुत्रा, याच्याशिवाय दुसरा जन्म नाही. मग 84 लक्ष ओले भटकायला जावं लागतं. फक्त याच जन्मामध्ये नरदेहामध्ये आल्यानंतरच देवाचं भजन नामस्मरण चिंतन करता येतं आणि याच देहातून या 84 लक्ष योनीतून मुक्त होता येतं. घ्यावी नाही तरी काय थोडी श्वान शुकरे बापुडी. खरं सांगाय विचार करा, आपल्या समोर कुत्र मांजर घोडा गाढव पशु पक्षादी अन्य किती प्राणी, असंख्य प्राणी. कधी त्यांचं भजन ऐकलं, कधी देवाच्या देवळात आले ते? फक्त न देहामध्ये आलेल्या जीवालाच फक्त भक्ती करता येते, जप करता येते. आणि कहे नाही गोटे नाही गोटे आणि कहे कुठेही हे ज्ञान कुठंच नाही दुसरीकडं, फक्त आहे इथंच तुमच्यात आणि आमच्यात. म्हणून त्याकरता आपण नामस्मरण करावं, चिंतन करावं, आपल्या पोटी चांगलं यावं, जन्माला आपला उद्धार करावा. असं जर वाटत असेल तर त्याने भगवंताचं चिंतन करावं. आपण मांडी घालून बसलो ना, पुन्हा मांडी मोडायचीच नाही तास दीड तास. लक्ष सगळं कान इकडं ठेवायचे, मनामध्ये भगवंताचं स्मरण ठेवायचं. निश्चित आपल्या पोटी शुद्ध बीजापोटी
भरड रसाळ गो मोठी. वास्तविक पाहता आहे शरीर हे मळमूत्राचा बांधा आहे, अशुद्ध आहे, परंतु ज्या वेळेला आपण नामस्मरण करू त्यावेळेला हे शुद्ध होतं आणि शुद्ध झालेल्या अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी ज्ञान प्राप्त होतं. ज्ञान प्राप्त झालं का त्या भगवंताचं स्मरण करून आणि तो भगवान परमात्मा अंतःकरणामध्ये जागृत अशा प्रकारचा होत असतो. त्याकरता तन मन धन चिंतन त्या ठिकाणी करावं. आतापर्यंत मावल्या हो तुम्ही पूर्वजन्मात कोणीतरी असालच, पण पूर्वीच्या मावल्यांनी पुरुषांनी त्या भगवंताचं चिंतन केलं, नामस्मरण केलं. धर्मस्य तदात्मनं सृजाम्यहं परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भक्ताने हाक मारल्याबरोबर युगायुगामध्ये येऊन त्या ठिकाणी धर्माचं रक्षण करतो, अधर्माचा नाश करतो. साधू संतांचं भक्ताचं रक्षण भगवान परमात्मा युगात सतयुगापासून त्रेतायुगापासून द्वापार युगापासून आज कलियुग चालू आहे. आता पावे पर्यंत वेळोवेळी हाक मारल्याबरोबर त्या ठिकाणी भक्ताच्या हाकेला ओ देऊन हजर होतो, त्या भक्ताच्या पाठीमागचं संकट दूर करत असतो. मग आपण थोडासा पुराणाचा थोडासा आढावा घ्या. काय पूर्वीच्या काळामध्ये तुमच्यासारखे नरदेहामध्ये असलेला स्त्री जन्मामध्ये असलेले स्त्री पुरुष, थोडस पुराणामध्ये चला माग जायचं आपल्याला थोडस. संत तुकाराम महाराज आता कलियुगामध्ये झाले 400 वर्ष, पण त्यांनीही माग पाहिलं. माग पाहिल्यानंतर पूर्वीच अवलोकन केलं असताना ज्या अभंगामध्ये वर्णन केलेले भक्त आहेत ना, त्या भक्ताकडे दृष्टी गेल्यानंतर त्यांनी कशी कशी तपश्चर्या केली, तपश्चर्या करून तो परमात्मा सगुण रूप धारण करून त्यांचा कसा कसा उद्धार केलाय हे तुकाराम महाराजांनी पूर्वीचं अवलोकन केलं. म्हणून या अभंगामध्ये, या अभंगवाणीमधून गाथ्यामधून आपल्या समोर अशा प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे. सतयुगामध्ये अष्टवसू तुम्ही ऐकून असाल, काही काहींना माहिती. त्या अष्टवसू पैकी एक द्रोण नावाचा वसू होता आणि त्याच्या पत्नीचं नाव आहे धरा. त्यांनी असं भजन पूजन केलं, नामस्मरण केलं, मांडी घातली का वर्षे वर्षे उठायचं नाही, सारखं भगवंताचं स्मरण, नामस्मरण, चिंतन चिंतन चिंतन. अशी तपश्चर्या करता करता अन्न सोडलं, कंद मुळ फळ खाऊन काही काल तपश्चर्या केली. त्यानंतर शेवटी फळ मूळ याचाही त्याग केला, निवळ पाणी मागून पाण्याचा त्याग केला आणि नुसतं हवेवर त्या ठिकाणी त्या भगवंताची आराधना चालू केली केली केली. 10,000 वर्षाचा कालावधी गेला. 10,000 वर्षाचा कालावधी गेल्यानंतर भगवान परमात्म्याने पाहिलं यांच्या तपश्चर्याची शक्ती, ऊर्जा तयार झाली आणि ती भगवंतापर्यंत जाऊन पोहोचली. काय आता नुसते आपण हाक मारले तरी आपली ऊर्जा तिथपर्यंत जाऊन पोहोचली, ते आपल्याला कळत नाही. आपलं अज्ञान आपल्याला आडवं येत. त्या द्रोण आणि धरा देवीची हाक वैकुंठामध्ये गेली. वैकुंठामधून भगवान परमात्मा सगुण साकार रूप धारण केलं आणि त्यांच्या समोर येऊन उभा राहिला. उभा राहिल्यानंतर त्यांना सांगितलं, द्रोण धरा, तुमच्या तपश्चर्याला मी प्रसन्न झालो, तुमच्या भक्तीची परिपूर्णता झाली, मी सगुण साकार रूप धारण करून तुमच्या पुढे उभा आहे, काय तुम्हाला पाहिजे ते मागा. असं म्हटल्यानंतर म्हणे, देवा तू आमच्याकरता सगुण साकार रूप धारण करूनच आलेला आहे,
पण आम्हाला असं वाटतं की आमच्या कुळाचा काहीतरी उद्धार व्हावा, काय आमच्या पोटी काहीतरी चांगलं जन्माला यावं. मावल्या वाटतं का नाही आपल्याला? एखादा चोर निघू द्या, टाकू निघू द्या, बेवड्या निघू द्या, आणि त्या वेळेला आपल्याला पस्तावा येतो. काय पस्तावा येतो तुम्हाला माहिती. पण प्रत्येकाच्या मनामध्ये काय राहतं? चांगलं जन्माला यावं, हीच इच्छा राहते ना. त्या धरादेवीने आणि त्या द्रोणाने इच्छा प्रकट केली, भगवान तुझ्या सारखा पुत्र आम्हाला काय प्राप्त व्हावा, आम्ही त्याचं लालन पालन करावं अशी आमची इच्छा आहे. भगवंताने सांगितलं आता माझ्यासारखा मीच आहे काय, तर मीच तुमच्या तिथे जन्माला येतो आणि मग तुम्ही माझं लालन पालन करा. विठ्ठल तेच अष्टवसू मधील असणारा द्रोण आणि त्याची पत्नी धरादेवी पुढील जन्मामध्ये गोकुळामध्ये नंद यशोदा म्हणून जन्माला आले. आणि म्हणून मागील तपश्चर्याचं भक्तीचं ऋण म्हणून भगवान परमात्मा गोकुळामध्ये येऊन आणि नंद यशोदेच्या घरी वाढतोय, ते त्याचं लालन पालन करताय. विठ्ठल उदाहरण लक्षात आलं ना. आपली पुढील गती चांगली व्यवस्थित संसार प्रपंच सगळा व्यवस्थित व्हावा याच्या करता काय करावं लागतं हे मागचे दाखले घ्यावं लागतात. काय सत्ययुगामध्ये सृष्टीच्या आरंभी मनु आणि त्याची पत्नी कृष्णा 12,000 देवाचे दिव्य वर्ष 12,000 वर्ष तपश्चर्या केली. आणि तपश्चर्या केल्यानंतर भगवान परमात्मा प्रसन्न झाला. प्रसन्न झाल्यानंतर काय पाहिजे माग म्हणे. माग म्हटल्यानंतर म्हणे आता देवा आमच्या तपश्चर्याला भक्तीला तू प्रसन्न झालेला आहे काय. आम्ही 7 दिवस या ठिकाणी तन मन धनाने तुझी भक्ती करतो, सेवा करतो, नामस्मरण करतो काय. आणि आमची लाईट डिम होऊन राहिली का? आमची भक्ती परिपूर्ण नाही का? देवाने सांगितलं तुमची भक्तीची परिपूर्णता झाली म्हणून 12,000 वर्षापासून तुम्ही तपश्चर्या करीत आले. आम्ही 21 वर्षापासून इथं भगवंताचं 7 दिवस नामस्मरण करतोय. त्या वेळेला देवाने सांगितलं काय पाहिजे तुम्हाला ते मागा. म्हणे काय नाही आमचा पुत्र हो म्हणे. पुत्र हो म्हटल्यानंतर देवाने सांगितलं काय हरकत नाही. महाविष्णू म्हणे तथास्तु 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 3 वेळाला तथास्तु म्हटले. म्हटल्याबरोबर शेवटी देवाने सांगितलं भगवंताने हे बघा आता मी 3 वेळा तथास्तु म्हटलो ना, आता 3 वेळाला तुमच्या पोटी मी अवतार घेईन, जन्म घेईन. मग पहिला जन्म झाला पुष्णी गर्भ म्हणून भगवंताने अवतार घेतला त्यांच्या पोटी. त्याच्या पुढच्या जन्मामध्ये तेच असणारे मनु आणि शतप्पा पुढील जन्मामध्ये कश्यप आणि आदिती झाले. त्यांच्या पोटी भगवंताने आता 3 वर दिलेले होते 3 वेळाला म्हणून. भगवंताचा वामन अवतार झाला. 2 अवतार घेतले. पुन्हा 3ऱ्या जन्मामध्ये तेच आदित्य आणि कश्यप द्वापर युगाच्या शेवटी कलियुगाच्या प्रारंभाच्या वेळेला मथुरेमध्ये वसुदेव देवकी म्हणून ते जन्माला आले.
आणि भगवान परमात्म्याने पूर्वीचं भक्तीचं त्यांचं ऋण, ते ऋण फेडण्याकरता, त्यांचा उद्धार करण्याकरता देवकीच्या उदरी मथुरेमध्ये बंदी खाण्यामध्ये जन्म घेतला आणि त्या वसुदेव देवकीचा उद्धार केला. मग हे पूर्व जन्मामध्ये अनेक जन्मापासून भक्ती तपश्चर्या भगवंताची करत आल्यामुळं भगवान परमात्मा त्यांच्या उदरी जन्म घेतो. आणि आपण जरी या जन्मामध्ये आता कळालं ना आपल्याला अजून तरी होय जागा, नाहीतर पुढे फटकाय. मग आता जागे झालो ना, मग पूर्वीच ऐकले ना, इथून पुढे तरी शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या कामामध्ये काम काही म्हणा, राम राम देवाची भक्ती केल्याशिवाय राहू नये, दुसरीकडे बघू नये, स्वतःकडे पाहावं, पूर्वीचं अवलोकन करावं आणि पुढे पाऊल टाकावा. निश्चित आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आपले संकट, क्लेश, पीडा, त्रिविध ताप काय असतील त्याचंही हरण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी मागचं अवलोकन केलं आणि पाहिलं की मागील भक्तांनी भगवंताची तपश्चर्या केली, आराधना केली, मागून भगवान परमात्मा त्यांच्या हाकेला हो देऊन आणि त्यांना प्रसन्न होतो. या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये प्रतिपादन करतो. हा दिन आहे आणि भगवान परमात्मा दिनाचा नाथ आहे. तुकाराम महाराज म्हणतात की हे प्रभू मागे शरणांग तारिले, उद्धरून नेले, तारिले बहुत अनेकांचा उद्धार त्या भगवान परमात्म्याने केला. त्यांनी अनेक जन्मामध्ये भक्ती केली, तपश्चर्या केली, भगवंताचं चिंतन केलं, नामस्मरण केलं. मग आता त्यांनी हजारो वर्ष तपश्चर्या केली. आपण हे 21 वर्षापासून 7-7 दिवस आपली ही तपश्चर्या चालू आहे. काय मागे 21 वर्ष पार पडले ना, आता काय 20 वर्ष माग पार पडले आणि आता 21व्यावर आपण आलेलो आहे. निश्चित तो भगवान परमात्मा आपला उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मागच्यांचा उद्धार केला, तो दिनाचा नाथ आहे, दयाळू आहे. तो आपला उद्धार केल्याशिवाय राहत नाही. पण फक्त तन मन धन चित्ताने अगदी एक निष्ठेने त्याची भक्ती सेवा आपण करीत राहू. मग मागच्यांचा उद्धार केला. माझे शरणांग जे शरण आले, शरण येऊन ज्यांनी भक्ती केली, नामस्मरण केलं, तपश्चर्या केली, भगवान परमात्मा प्रसन्न झाला आणि त्यांचाही उद्धार केला. कोणाचा उद्धार केला म्हणतात तर त्या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये
पाहिले अपराध नाही याची कोणा पाहिले अपराध नाही याची कोणा नाही अतिकूळ तारेला आजा मेळ गणिका भिल्ली आजा मेळ ब्राह्मण गणिका वेश्या आणि भिल्ली शबरी बिल्ली तीन जातीचे पण तिन्हीचाही उद्धार केला. भगवंताने पाहिलं ना यांचं काय कर्म आहे, काय तुमचं काय कर्म आहे, चांगलं आहे का वाईट आहे भगवान हे पाहत नाही. तुम्ही भगवंताची तन मन धनाने किती सेवा करतात, किती आराधना करतात, एवढंच भगवान परमात्मा पाहत असतो. मग तन मन धनाने जर त्या भगवंताची आराधना भक्ती जर केली तर त्या ठिकाणी अधिकार प्राप्त होत असतो, शक्ती ऊर्जा तयार होते. आणि एकदा शक्ती ऊर्जा तयार झाली मग तो भक्त अधिकारी बनतो, भगवान परमात्म्याच्या अवताराला कारण बनत असतो. मग दुष्ट दुर्जनाने कितीही त्रास देऊ द्या पण याला जर अधिकार प्राप्त झाला ना, एकदा त्या भक्तीची शक्ती जर वाढली तर कितीही दुष्ट असू द्या दुर्जन असू द्या त्या ठिकाणी तो भगवान परमात्मा तर त्या ठिकाणी त्या दुर्जनाचा संहार करतोच करतो. पण तो भक्त सुद्धा त्या दुर्जनावर आपला प्रभाव पाडू शकतो. लक्षात घ्या बरं कौतला, दुर्जनावर प्रभाव पाडायचा असेल तर आपली भक्तीची शक्ती ऊर्जा आपली वाढवायची असते. गोकुळामध्ये ती राधिका तिचा अधिकारच एवढा होता, रात्रंदिवस फक्त एक भगवंताचं कृष्णाचं चिंतन तिचं चालायचं. फक्त चिंतन चालायचं, त्याच्याशिवाय तिच्या बुद्धीमध्ये मनामध्ये काहीच नव्हतं. फक्त रात्रंदिवस कृष्ण कृष्ण अविरत हरीचे मनात चिंतन. राधा गवळण करीती म्हणत ना, अविरत हरीचे मनात चिंतन. त्या चिंतनामुळं इतकी ऊर्जा वाढल्या गेली, एवढी शक्ती वाढल्या गेली. भगवान परमात्मा तर अवतार घेऊन आलाच दुष्टाचा संहार करण्याकरता, अधर्माचा नाश करण्याकरता, धर्म वाढवण्याकरता. पण जे धर्माला ग्लानी आणणारे दुष्ट होते दुर्जन होते त्या कालावधीमध्ये कंसादिकासारखे, त्यांच्यावर सुद्धा या राधिकेचा प्रभाव पडला. कसा? एकदा भजन करा, जरा टाळी वाजवा, नाही तर मग आता काय सुरू झालेलं आहे हळूहळू हळू गार हवा येते. काय विठ्ठल
निकालजीत झाला तुम्ही, आवाजच येत नाही. 7 दिवसामध्ये आपण शिकलोच नाही. शिकवणाऱ्यांनी शिकवलं, घसा तानू तानू गेले, आपल्याला ओरडू ओरडू सांगून गेले काय वाजत शेबो. पण एकाच येतच फक्त 4 डोके ते बाबाच्या समोर उभे, आणि बाबाची नजर त्या कडापर्यंत जाते बरं का. अजून किती टाळ्या वाजवल्या जाते आपण खरं सांग. एक वेळेला मथुरेमधून कंसाने विचार केला, मी जे जे आपले भक्त पाठवतो, सेवक पाठवतो, दैत्य पाठवतो, सगळे जातात आणि त्या गोकुळामध्येच अदृश्य होतात, गडाप होतात. काय होऊन राहिले त्यांचं काही कळायला मार्ग नाही. ते परत येतच नाही. एकदा स्वतःच निघाला. कुठं निघाला? नगर सुल्ला या बोर्डर पवार वस्तीवर का. कुठं निघाला तो? गोकुळात निघाला. गुप्त रूपाने गोकुळामध्ये काय परिस्थिती, काय हालचाल आहे, कशी चाललेली आहे, आणि तो जो आपल्याला मारणारा आहे तो नेमकं कुठे आहे, कसा वाढतोय, काय त्याच्याजवळ कला आहे, काय शक्ती आहे, आणि तो आपल्याला मारणारा आहे, तो आपण स्वतः शोधून बघू बडी एकदा. म्हणून निघाला. कुठून निघाला? मथुरेतून निघाला. कुठे आला? गोकुळात आला. चालला गोकुळातून गल्लीने चालला. गल्लीने चालला असताना ज्या गल्लीमध्ये राधिकेचं घर होतं, ती राधिका आपली डोक्यावर शेणाची पाटी घेतलेली आणि चालली आपली शेण टाकायला. आणि हे चाललं इकडून. राधिकेने बघितल्याबरोबर रस्त्यावरच आडं झालं. आता तो कंस होता भला दष्टपुष्ट आगडबम त्याला पाहिल्यानंतर हिची तळपायच्या अशी मस्तकाला गेली ना, धावत गेली. तसं कंसाचं छातीच पकडली, कच्चीच धरली. का रे हरामखोरा म्हणे, माझ्या कृष्णाला मारण्याकरता किती तुझ्या सेवकांना तू पाठवून राहिलास म्हणे. आता तू प्रत्यक्ष आलास का म्हणे माझ्या कृष्णाला मारायला. पाहू दे म्हणे तुझ्यामध्ये किती बम. नुसती अशी गच्ची धरली ना, तो कंस गट हालायला लागला. या राधिकेच्या भक्तीचा पावर एवढा वाढला गेला, तर त्या कंसावर इतका प्रभाव पडला गेला, तर त्याची शक्ती क्षीण झाली. इतकी शक्ती या राधिकेची वाढली. कुठं चाललास म्हणे. हा 1 नाही 2 नाही. घाबरला, लटलट कापायला लागला. तो मनात विचार करायला लागला, हिची जर एवढी शक्ती एका बाईची, तर तो कसा असेल, त्याची शक्ती किती असेल. मनामध्ये घाबरून गेला. आता काही खरं नाही म्हणे आपलं. तिनं गच्ची धरली झालं, ओढीत तिच्या घरापर्यंत नेला, गोठ्यात नेला आणि इकडून लात मारली, खाली पाडला. आता इथून तुला सुटका, इथं तुला आता ह्या बंदीखान्यामध्ये. काय माझ्या देवाचे आई बाप तू बंदीखान्यामध्ये टाकतो ना, आता तुला मी बंदीखान्यामध्ये टाकते. शेणाची पाटी दिली डोक्यावर. हे बघ, सकाळी उठल्यापासून हे संपूर्ण गायांचं, जेवढ्या काय गाय आहे तेवढ्यांचं शेण उचलायचं, पाटी भरायची, आणि पार गोकुळच्या बाहेर 1 कोसभर तो क्रीडा होता शेणाचा, ते नेऊन टाकायचं. हे खाऊन सकाळी उठलं, त्या पाटी एकदा डोक्यावर घेतली. मग आता खरं सांगा, गायने जर घास खायला असेल, ओला चारा ज्यादा खायला असेल, तर गाय काय कोरडच हाकतात का. पातळ हे एकदा यांनी पाटी डोक्यावर घेतली, निघाला. आता त्या पाट्या बी अशा होत्या. आता त्या राधिकेची काही एवढी काही श्रीमंत नव्हती ती. त्या पाट्याला थोडी छिद्र होती. ती शेण वरून अंगावर पडायचं, तसाच चालायचा.
मनात म्हणायचा मला काय या बुद्धी सुचली, या गोकुळात आलो, आता काय करावं, आता कशी सुटका व्हायची. जे चाललं करा 12 वाजेपर्यंत शेण व्हावं लागायचं. तिथून इकून तिकून हे झालं का 12 वाजता थोडस त्याला जेवायला द्यायचे. जेवायला दिलं का पुन्हा लगेच आण चारा टाक गायांना. पुन्हा संध्याकाळी पुन्हा ती पडलेलं शेण काढायचं. असं करत 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 6 महिने त्या कंसाला गोकुळामधून हालूनच दिले नाही. त्या गोठ्यामध्ये बंदी खाण्यामध्ये ठेवलं. वैतागून गेला, काय करावं काय करावं. अंतकरणामध्ये मनात म्हणायला लागला देवा काय करावं. काय दुष्ट जरी असेल, दुर्जन असेल, चोर असू द्या, कोणी असू द्या, अंगावर एकदा प्रसंग आला का मग त्याला देवाचं नाव आठवतं. अंगाला आला ताप देव माझा बाप, आणि अंगाचा गेला ताप का देवाच्या बापाचा मी बाप, अशा वृत्तीचा तो कंस होता. आता तसे नाही, इथं तर नाही कोणी, दुसरीकडे असतील. पस्तावा करत चालला. एक दिवस डोक्यावर पाठी घेतली, सगळं शेणानं भरलाय, तोंडवर शेण, अंगावर शेण. काय निघाला रस्त्याने निघाल्यानंतर पण अंतकरणामध्ये जरा पश्चाताप झाला ना, पश्चातापेन शुद्धता. पश्चाताप झाल्यावर थोडी शुद्धता त्या ठिकाणी येते. आणि तेवढी शुद्धता जरी झाली तरी भगवान परमात्म्याची दृष्टी त्याच्याकडे जात असते. त्याचं कारण असं आहे, भगवान परमात्मा हा परब्रह्म, त्याचेच अंश जीवरूपाने सर्व हे लोक आहेत, स्त्री पुरुष. मग त्या जीवाने अंतकरणापासून जरी त्याचं स्मरण केलं तरी त्या स्मरणाची शक्ती त्याच्यापर्यंत पोहोचते. योगायोग असा पश्चाताप करतोय, रस्त्याने चाललाय, डोक्यावर पाठी आहे, शेण अंगावर गळत आहे, आणि तेवढ्यामध्ये नारद मुनी तिकून आले. नारद मुनी आले असताना नारद मुनींचा ते पाठ याने बघितलं काय का आता आपलं तपिलं सगळं, आता उघड पडायचं, आता काय करायचं. आता जर या नारदाने जर आपल्याला ओळखलं तर आपली गोकुळामध्ये आता सगळी एका राधिकेने आपल्याला एवढं हे केलं, तेव्हा आता बाकीचे गोकुळामधले कसे असतील. सगळ्या गोकुळामध्ये एवढा असणारा मी कंस सगळीकडं प्रसिद्ध झालेलो राजा, आणि आता माझी ही फजिती, याने जर आपल्याला ओळखलं तर कसं काय व्हायचं. म्हणून याने काय केलं, थोडासा असा पदर वडला आणि रस्त्याच्या कडेने तिकून नारद आला आणि याने साईड बदलवली आणि असा तिरपा चालायला लागला. नारदाने बघितलं, आता नारद होते, बघितल्याबरोबर तो लगेच त्याच्या समोर आला. इकडे समोर आल्यावर कंसाने असं थोडं पुन्हा पदर हे केला. बरं त्या ठिकाणी काही कपडे राधिकेने त्याला पुरुषाचा ड्रेस ठेवलेलाच नव्हता, त्याला त्या ठिकाणी लुगडं नेसायला द्यायची, अंगात काय इकडं काय म्हणते त्याला चोळी का काय ब्लाऊज ते घालायला द्यायची. त्याला काही पुरुषाचा ड्रेस ठेवला नव्हता. काय स्त्री होऊन त्या ठिकाणी त्याला ते काम करावं लागत होतं. मग याने असं पदर वडला. नारद मुनी समोर आले. समोर आल्यानंतर बाई तू कोण आहे, काऊन तोंड दडून राहिली. आता समोर आला का त्याने लगेच इकडं पुन्हा इकडे तिरपवावं, पुन्हा असा पदर करावं. चालली तिथंच त्यांची इकडून इकडे चिल्यापाटी. चालल्यानंतर शेवटी नारद म्हणे आता हा कधी लाजलाय, घाबरलाय. आता काय नारद म्हणतो बाई तू कोण आहे ते तरी सांग. हा हे अंगोर सगळे शेण गळून राहिले, काय तुझी फजिती, काय तुझी दैन्या, हा तू आहे तरी कोण ते तरी सांग. तिनं असं तोड वळवायचा टाईप आणि नारदाने तिचा पदर असा वर केला. म्हणते अरे कंसा तू का रे, आणि इकडे गोकुळात आणि ही अवस्था तुझी. त्या वेळेला कंसाने नारदाची शरणागती केली. नारदा माझी चूक झाली म्हणे. काय
आता मला याच्यातून सोडो, आता या मी आता 6 महिन्यापासून बंदी खाण्यामध्ये आहे म्हणे. आता तूच सोडव म्हणे, आता तूच वकिली कर, नाही तर या राधेने मला बंदी करून ठेवलेलं आहे म्हणे, आता ती मला सोडत. मग तेव्हा सांगायचं ना म्हणे, एवढा का म्हणून लाजत होता. राधिकेचा अधिकार आता ओळखला ना तू. मग पुढचे नाटक कशाला उभे करतोय म्हणे. आता नाही म्हणे, नारदा झाली चूक, माफ कर म्हणे, आता इथून पुढे मी चुकणार नाही, मी तुला शरण आलेलो आहे, पण आता मला याच्यातून, या दुःखामधून, क्लेशामधून, या पिढेमधून, मात्र या बंदीमधून मला सोडव. तुझ्याशिवाय दुसरं कोणी सोडवणार. राधा ती कोणाचं ऐकणार सुद्धा नाही. ठीक आहे म्हणे, चाल. मग नारद पुढं कंस रूपी स्त्री माग गेले. गेल्यानंतर नारदाला बघितल्याबरोबर तद्विधी प्रणिपातेन साष्टांग दंडवत श्री संतांच्या माता चरणावरील नारदाला नमस्कार घातला. आणि राधेने विचारलं, नारद मुनी महाराज आज कोणीकडं. संत येती घरातोची दिवाळी दसरा. मग नारदाने सांगितलं, बाई याला शिक्षा केली, तुझा अधिकार किती आहे आज याला कळाला. काय याने आतापर्यंत यज्ञ याग मोडलेले आहे, ऋषी मुनींना त्रास दिलेला आहे, भजन करणाऱ्यांना भजन करून दिलं नाही, देवाच्या देवळात जाऊन काही पोथी पुराण वाचतात त्यांना पोथी पुराण वाचून दिलं नाही. आणि असा असणारा हा दुर्जन बलाढ्य एवढा, पण त्याला बलाढ्य तू भेटलीस म्हणे. आता काय, आता हा तुझ्या पुढं शरणागत झालेला आहे. काय आता तू मात्र याला माफ कर आणि याला आता पुन्हा याला सोडून दे म्हणे, जाऊ दे याच्या राज्यात. आता पुढं कार्य आहे म्हणे काही. काय जे कार्य करण्याकरता काय आपला पिता आलेला आहे ते कार्य करायचं आहे, आणि त्याला माध्यम हा आहे. कोण माध्यम आहे? कंस आहे. त्याकरता तू आता याला सोडून दे म्हणे. बरं म्हणे, ठीक आहे, काय अर्थ. आणि त्या वेळाला त्याला सोडून दिलं आणि लाजत खाली मान घालून आणि शेवटी पुन्हा मथुरेमध्ये गेला. मग राधिकेचा किती अधिकार आहे हे त्या वेळेला कंसाला कळाल्यानंतर मग पुढील प्लॅन कंसाने बदलायचं काम केलं. काय आणि त्याचं मरणच कृष्णाच्या हातून असल्या कारणाने त्या ठिकाणी मात्र त्याने त्याची जे नाटक आहे तेवढे नाटक मात्र चालूच ठेवले. पुढे चालून कंसाला त्या ठिकाणी मारण्यात आलं. पण सांगायचं आधी, राधा जी होती ती राधा, तिचा अधिकार किती होता. काय आणि आपणही राधाच आहोत ना. आणि सहज आपण गवळणी मोदी म्हणतोय ना, काही गवळणी. काय गवळणी म्हणावं, कशा म्हणावं. राधे वाकुनी टाक सडा, राधे वाकुनी टाक सडा. हे आत्ताचे गवळणी तयार करणारी म्हणते वाकुनी टाक सडा. ती केवढ्या अधिकाराची, किती याची होती याचा काही विचारच नाही. म्हणून सांप्रदायिक गवळणी असतात तेच म्हणल्या गेल्या पाहिजे. परंतु काही काय गवळणी म्हणतात भजनात, तिला वाकून सडा टाकायला लागते. यांचा अधिकार एवढा आहे का? आणि तिचा अधिकार किती मोठा होता. म्हणून अशा प्रकारचे मागे जे एवढे शरणागत झालेले आहे तेवढ्यांचा उद्धार केला, अधर्माचा नाश केला. धर्म वाढवायचं काम कोण करतो? तुम्ही आम्हीच करतो. काय आम्ही ज्या वेळेला भक्ती करतो, नामस्मरण करतो, चिंतन करू, जप करू, तप करू, योग करू, याग करू, त्यावेळेला आपल्या भक्तीची शक्ती वाढेल. त्यावेळेला परमात्मा त्या ठिकाणी सगुण साकार रूप धारण करून आपल्याकडे येत असतो. मग जसं आता गणिका झाली, आजामेळ झाला, यांनी नामस्मरण केलं, शबरीने अंतःकरणापासून त्या ठिकाणी नामस्मरण केलं, म्हणून परब्रह्म राम तिच्या झोपड्यामध्ये त्या ठिकाणी आलेला आहे. एवढा अधिकार भक्तांचा आणि आपल्यातलेच नाही.
त्यांना 2 हात 2 पाय 2 डोळे कान हे त्यांना बी होतं आणि त्यांनी आपल्यासारखेच खातपीत होते, पण त्यांनी भक्ती केली आणि देवाला त्या ठिकाणी आणलं. तसं जर आपण तो दाखला मागचा जर घेतला, त्याप्रमाणे भक्ती नामस्मरण जर केलं तर त्या ठिकाणी देव आल्याशिवाय राहत नाही, येतोच आणि आपला उद्धार करतो. आणि कोणाकोणाचा अजून उद्धार केलेला आहे, प्रसन्न झालेला आहे, अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतो. भगवंताची आराधना केली. लहान मुलाने जरी भगवंताला हाक मारली तरी देव येतो, तरुणाने हाक मारली तरी देव येतो, वृद्धाने आजमेळ्यासारख्याने हाक मारली तरी देव आला. काय मग ध्रुव बाळाने त्याला हाक मारली, त्याचं नामस्मरण फक्त करीत राहिला. काय आपलेच मधलंच एक बाळ, पण देवाची प्राप्ती त्याने बालवयामध्येच करून घेतली. एवढंच नव्हे, देवाला जे मागितलं ते देव देतो. मग ध्रुवाला आढळपत दिलं, उपमन्यू ते बी लहान बाळ, लहानस बाळ, पण देवाला हाक मारता क्षणीच आगा दूध दे म्हणतले यासाठी, अवघी शराब्दीची करुणी वाटी, उपमन्यू पुढे दुर्जटी ठेविली जैशी. देवाला जे मागितलं तो देव दिल्याशिवाय राहत नाही. मग एवढा दुधाचा समुद्र अन्न रूपाने उपमन्यूला गेला. आढळपत कधी न ढळणारा ध्रुवा बाळाला दिलं. एवढंच नाही, बालकाचा तो उद्धार केलाच केला, पण पशुचा सुद्धा उद्धार केला. ते 4थ्या चरणामध्ये प्रतिपादन करतात. लाडीला
पशुचा सुद्धा उद्धार केला. तुकाराम महाराज म्हणतात गजेंद्र पशु नाडीला जळचरी. पाण्यातला मगराचा उद्धार केला, पशु हत्तीचाही उद्धार त्या ठिकाणी केला. केला तर जो रात्रंदिवस भक्ताला त्रास देणारा हिरण्यकशिपू, त्याच्या पोटी आलेला प्रल्हाद, बालवयामध्येच त्याने अखंड नारायण 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 एवढं नामस्मरण केलं तरी त्याचा सुद्धा उद्धार केला. ते पुढील चरणामध्ये सांगतात. प्रल्हाद राखिले जळात विषयाचे अमृत हो तुझ्या नामे. तुकाराम महाराज म्हणतात प्रल्हाद किती पिढा झाली काय आपण ऐकलं असं 7 दिवसामध्ये. एवढे याच्या अभंगामध्ये जेवढे काही उदाहरणं आलेले ना त्यांच्यापैकी कोणते ना कोणते आपण ऐकलेलेच असाल. काय दृष्टांत उदाहरणं त्यांचे म्हणून आपल्याला फक्त एक नाम निर्देश करून जातो आठवण म्हणून. कारण उद्या हे आठवण म्हणून फक्त 7 दिवसाची आठवणीच आहे. मग आता त्या प्रल्हादाचा उद्धार त्या ठिकाणी केला. अग्नीतून त्याचं संरक्षण केलं, जलातून संरक्षण केलं, विषापासून विषाचं अमृत करून त्या ठिकाणी त्याचं रक्षण केलं. एवढंच नाही तर आता आपण कलियुगामध्ये आहोत. काय आपण कलियुगामध्ये आहोत. आपल्या पाठीमागं काही पीडा दुःख क्लेश काहीच नाही ना. एवढे बसलेले जे श्रोते वर्ग आहे यापैकी एखादा तरी असा आहे का जन्मल्यापासून तर आज पावे तो मला काटा मोडला नाही, मला सर्दी झाली नाही, मला पडस आलं नाही, मी कुठं आपटलो नाही, खडकी आपटले आपल्याला आतापर्यंत भेव नाही, असं आहे का एखादा? कोणता आजारच झाला नाही, मी दवाखान्याचं तोंड सुद्धा पाहिलं नाही, असा एखादा? म्हणजे प्रत्येकाच्या मागे पीडा क्लेश. अहो मग या पिढेचा क्लेश वावरतोय आपण, म्हणजे शेवटी आपण त्या नकारात्मक शक्तीच्या वनामध्ये भटकतोय. लक्षात घ्या. काय याच्या काही नकारात्मक शक्ती आहे रोग रूपाने आणि पीडा रूपाने जे आपल्याला गांजवायचं काम करून राहिले ना, मग आपण त्यांच्या अधीन आपण झालेलो आहे. आपल्या अधीन ते नाही, रोग आपल्या अधीन नाही, मन सुद्धा आपल्या अधीन नाही. आपलं मन जर आपल्या अधीन झालं कोणतं रोग पीडा क्लेश काहीही होऊ शकत नाही. पण आपण मनाच्या अधीन गेल्यामुळं त्या मनावर बाकीचे विकार पगडा करतात आणि नकारात्मक शक्ती रोग रूपाने कुणी ना कुणी गुण येतात आणि आपल्याला या
पिढारूपी वनामध्ये भटकायचं काम करतात. आता पांडव 12 वर्ष जरी वनामध्ये होते, त्यांना पीडा क्लेश जरी झाले, पण ते काय करत होते? भगवंताचं नामस्मरण करत होते. अहो आपणही या कलियुगामध्ये जंगलामध्ये जावं, वनामध्ये जावं वाटत असेल प्रत्येकाला. आपल्याला घर हे, माडी हे, बंगला हे, काय मोटर गाडी हे, मोटरसायकल हे, ट्रक हे, ट्रॅक्टर हे, उद्या मी विमान घेणार आहे, काय या गर्वानेच फुगल्या जातो. परंतु मात्र तू जेवढा म्हणून उपाधी प्रपंचाची वाढली, तेवढी मात्र त्या ठिकाणी तो परतंत्र्यामध्ये पडलेला आहे. एवढा दरिद्री काय हातो राहणार, पात्र खाणारा, काय दिवसभर रोजंदारी करायची, संध्याकाळी दुकानातून आणायचं, आरामशीर खायचं, कसली उपाधी नाही, चिंता नाही, काळजी नाही, बिन घोर रात्रभर जोर पोतो घोरात. सकाळी उठला का आपल्या आपल्या कामाला, आहे का काही चिंता? पण किती श्रीमंत, जेवढा वाढत 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 जाईल श्रीमंती, तेवढी काळजी काय आतल्या ह्या लोकांना खात राहते. चिंतासे काय, या चिंतेने सर्वांना अगदी त्या ठिकाणी गांजून टाकलेलं आहे. जेवढी उपाधी वाढल ना, तेवढी चिंता पाठीशी लागलेली आहे. म्हणून त्या ठिकाणी पांडवांना सुद्धा त्या ठिकाणी चिंता क्लेश सगळंच होतो. परंतु भगवंताची भक्ती कुठेही जरी असले, आपण रानात असा, वनात असा, आता हे जंगल में मंगल चालू आहे काय, मग असे पांडव ही जंगलामध्येच फिरत होते. परंतु भगवंताला मात्र पाहते पांडव अखंड वनाशी, परी त्या देवाशी विसरती ना. देवाला विसरले नाही आपण. एवढी 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 काय 3.5 हाताची जागा आहे आपल्या वाट्याला, पण एवढी उपाधीन, एवढ्या गाड्या घडे, त्याच्यातच येत होतं. माझ्यासारखं कुणीच नाही. इतकी छाती फुगून जाते, इतकी फुगून जाते, तरी एक दिवस आयुष्याचा फुगा फुटून जातो. शेवटी कशाला आला, काय केलं आणि कसा गेला, काही पत्ता लागत नाही. प्रल्हादासी पिता घरी करीतो जाचने परितो स्मरे म्हणे नारायण. पाहते पांडव अखंड वनामध्ये होते. आपण या खंड या 84च्या वनामध्ये, पण आपलंच आपल्याला कळायला तयार नाही. म्हणून त्या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात, वनामध्ये जरी होते तरी सुद्धा देवाने मात्र त्यांना क्लेश पीडा लागू दिली नाही. काय त्यांच्याकडून भक्तीच अशा प्रकारची करून घेतली. त्यांच्यावर कितीही संकट आले, हलके येऊ द्या, भारी येऊ द्या, काय परंतु त्यांनी भक्ती सोडली नाही. या अभंगाच्या
एवढंच नव्हे, तो दिनाचा नाथ आहे, काय सर्व सृष्टीचा पालन करता आहे. तोच वेळोवेळी अवतार घेतो आणि भक्ताचा कैवार घेऊन दुष्टाचा संहार करतो. असा असणारा भगवान परमात्मा दिनाचा नाथ आहे. तो निश्चित आपला उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, तुका म्हणे तो तुका म्हणे तो
तो का भाजीपाला आहे का? आणि एक दिवस एकदा यमाचा तडाखा आला, आई उचकीन गाई पुचकी, मग काही चालणार नाही. जब संसार छोड कर तू जाएगा, त्या वेळेला मात्र ना कोई साथी तेरा साथ देगा. मला हा पुन्हा पुन्हा जन्म मिळत नाही. तो भगवान परमात्मा दयाळू आहे, कैवारी आहे, दिनाचा नाथ आहे. म्हणून याच जन्मामध्ये त्या भगवंताची आराधना करावी. एकदा हा जन्म गेला, अहो आपण भाग्यवान आहोत. एवढ्या कोरोनाच्या महामारीमधून आपण वाचलोय, केवढं भाग्य आहे आपलं. आणि मग एवढं वाचून जर आपण त्याला आठवलं, त्यानेच वाचवलंय. नाहीतर आपली तेव्हाच गाई उचकीन गाई पुचकी झाली असती तर काय, आज इथे येऊन बसलो असतो का हनुमंताच्या समोर, या धर्ममंडपामध्ये येऊन बसला असतो, नामस्मरण केलं असतो, हाताने टाळी वाजवली असती, मुख आणि प्रपंच 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 म्हणलं असतो का, देवाचं नाव घेतलं असतं, काही नसतं. म्हणून असा हा आपल्याला मिळालेला जो देह बाबा, हा पुन्हा पुन्हा मिळत नाही. अमोल असा नरदेह वाया केला जाय, येऊन जन्माला केलेस कुठे काय. म्हणून आलेल्या जन्मामध्ये भगवंताची भक्ती करावी, नामस्मरण करावं, चिंतन करावं. त्याच्याशिवाय पर्याय नाही. आता हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये पीडा, क्लेश, दुःख, दारिद्र्य हे आपल्या पाठीशी कायम असं सारखं लागलेलं आहे. आणि काळ तर घडोघडी वाट पाहत आहे. आणि हा मिळालेला एवढा दे, मनुष्य जन्म अनमोल रे, इसे मिट्टी में घोल रे, अब जो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. तू राम नाम बोल रे, जीवन में रस बोल रे, अब जो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. पुन्हा पुन्हा मिळू शकणार नाही बाबा. तो भगवान परमात्मा दयाळ आहे. तुम्ही त्याला हाका मारा आणि आता या कलियुगाच्या महामारीमधून मुक्त होऊन जा. त्याच्याकरता त्याचं काय करावं लागेल आपल्याला, काही नाही, जास्त काही करू नका. लई जप तप योग या आपल्याच्यानं होत नाही. पण कामामध्ये काही म्हणा, आता मात्र कळायला लागेल. मग काय करावं लागेल, त्याचं फक्त नामस्मरण करावं लागेल ना. तेवढ्या एका नामानेच तो धावून आल्याशिवाय राहणार नाही. तो धावून आला का आपल्याला काला दिला का मग आपण जन्म मरणातून हाला. मग खरं तर आपला उद्धार व्हावा. भगवंताला म्हणावं, देवा आमचा उद्धार कर, पण आम्ही तुझी भक्ती करतो, नामस्मरण करतो, चिंतन करतो. कधी मेल्यावर, कधी आताच. कल करे सो आज करे, आज करे सो अभि करे. त्याचं नामस्मरण केलं, त्याचं नामस्मरण केलं का आपला उद्धार झाल्याशिवाय कोणाला वाटतं आपला उद्धार व्हावा, कोणाला वाटतं वरात करा. ज्यांना वाटतं आपला उद्धार होऊ नको, आपल्याला नाम नको, जप नको, तप नको, काय नको, आपला प्रपंच, बायका, मुलं, घोरदार, घोडे, गाडे, हत्ती, माडे, बस काही गरज नाही आपल्याला. अशांनी वर हात करू नका. पण ज्यांना वाटतं आपला उद्धार व्हावा त्यांनी वर हात करा. म्हणजे भाषा कळली नाही का माझी? हे बाबा काय बोलून राहिला, काही कळलं नाही वाटत. कळलं आता आलं लक्षात. करा मग आपला उद्धार व्हावा असं वाटतं ना, मग सोपं साधन म्हणजे नामचिंतन करा. एकदा सर्वांनी नामस्मरण. Bye.
मागे शरणंगत तारेले बहुत म्हणते दिनानाथ तुझ देवा तुका म्हणे तू अनाथाचा नाथ ऐकून या मात शरण आलो. या भगवंताची शरणागती करावी, आराधना करावी. पुन्हा पुन्हा हा जन्म मिळणार नाही. याच देही याच डोळा भोगू मुक्तीचा सोहळा या न्यायाप्रमाणे आलेले जन्म त्या भगवंताचं नामस्मरण करावं, चिंतन करावं, नामस्मरण करून आणि आपला उद्धार आपणच करून घ्यावं. उद्धारेत आत्मानात्मानं वसायते. काय की आपला उद्धार आपल्यालाच करावा लागतो. कोणीही आपला उद्धार करू शकत नाही. आई नाही, बाप नाही, मुलं नाही, बाळ नाही, घर नाही, दार नाही, सगळे नाही, सोयरे नाही. शेवटी कोण शेवटच्या क्षणाला कोणी कोणाचं नाही. जोपर्यंत संसार देहात जीवात्मा आहे तोपर्यंत सगळे आपले आहे. एकदा देहातून बाहेर पडलो त्या परमात्म्याशिवाय कोणी नाही. म्हणून त्या परमात्म्याचं भजन करावं, संताची शरणागती करावी आणि संताची शरणागती करून आणि त्या भगवंताला ओळखावं. ज्ञानेश्वर माऊली झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून तुका म्हणे तू या अनाथाचा नाथ ऐकून या माते शरण. तो भगवान परमात्मा दयाळू आहे, कैवारी दिनाचा नाथ आहे. अवश्य त्याची आपण शरणागती करावी. आज 7 दिवसापासून आपण शरणागतीच केलेली आहे आणि आता शेवट त्याला मागायचं एवढंच देवा काय की आता या संसार बंधनातून एकदा मुक्त कर. काय आम्ही तुला शरण आलेलो आहे, या संसार बंधनातून मुक्त कर, आमचं उद्धार त्या ठिकाणी करून घे. अशी एवढंच सप्ताह करायचं, भजन करायचं, नामस्मरण करायचं, चिंतन करायचं. 2-2 तास येऊन टाळ्या वाजवायच्या कशा करता? आपल्याला सुख लाभावं. सुख लाभावं म्हणजे सुखाचं अंतिम स्थान काय असेल तर आपला उद्धार, मोक्ष गती त्याला म्हणतात. म्हणून चांगली गती प्राप्ती व्हावी आपल्याला, त्याच्याकरता भगवंताचं नामस्मरण करावं. 7 दिवसापासून आपण या ठिकाणी हे नामचिंतन करत आलेला निश्चित भगवान परमात्मा त्या ठिकाणी आपला उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. भगवंताकडे एवढंच मागावं काय की देवा आमचा उद्धार कर, आम्ही तुझी भक्ती करतो. 7 दिवस या ठिकाणी आम्ही येऊन तुझं नामस्मरण चिंतन करतो. काय आम्ही तुला शरण आलेलो आहे, आता तू आमचा उद्धार कर. अशा प्रकारचं आपण 7 दिवसापासून आराधना करीत आलेलो आहे. म्हणून आराधना करत आलो. 7 दिवस नियमाने येऊन बसले, बहुसंख्येने बसले. असेच उद्याही 2 तास येऊन बसा की मग आपला काला खरोखरच जीव शिवाचा आहे की आपला काला आपण जीव आहो. परमात्मा शिव आहे, तो परमात्मा आपल्या जीवाला जवळ घेतल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सर्वांनी या ठिकाणी 7 दिवस उपस्थित राहिला. 21 वर्षापासून आपण हा उपक्रम चालवलेला आहे. म्हणून सर्वांनाच धन्यवाद. जो आमचे भजनी मंडळ सर्वच उपस्थित या ठिकाणी झाले, सर्वांनी मात्र उत्तम प्रकारची साथ दिली. गुरुजींनी आता त्याच्यात दुधात साखर पडली. आता काय अगदी म्हटलं आता काय होतं काय मागं पुढं काय 7वा दिवस काय दररोज चढते एकोर एक पायरी 6 कार्यक्रम एकोर एक झाले. 7वी पायरी का ढसळली पण गुरुजींनी घेतलं सांभाळ. काय झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करू, हनुमंतरायाच्या समर्पित करू. नन्य ते पुरते अधिक ते सरते करुणे घ्यावे हे तुमते विनवितो असे. विठ्ठल जय जय विठ्ठल.